नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण डोनट बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण अगोदर हे असं खोलगट भांडं घेतलेलं आहे पहा, आणि याच्यामध्ये 200 ml चा कप आहे। ते कोमट दूध घेतलेलं आहे, की हाताला सोसवेल असं कोमट दूध, जास्त गरम पण नाही। 1 चमचा साखर आणि हे ड्राय ईस्ट आहे पहा, 2 चमचे घेत आहे। आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं, कारण साखर पण विरघळायला लागेल। जे ड्राय ईस्ट आहे ते सुद्धा दुधात चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण। एक 2 ते 3 मिनिट असं छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हा जो पेपर आहे ना, तो याला रॅप करून घेणार आहोत, की जेणेकरून त्याची जी ॲक्टिव्ह होण्याची जी क्रिया आहे ना, त्याला डिस्टर्ब होणार नाही। त्याच्यासाठी हे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं पायाला, असं पॅक करून घ्यायचं, की जेणेकरून ॲक्टिव्ह होताना हवा वगैरे बाहेर त्याची निघू नये, याच्यासाठी पूर्णपणे असं पॅक करून घ्यायचं आहे याला। हे पहा, असं किचन वाट्यावरती वगैरे असं उबदार ठिकाणी याला ठेवून द्यायचं। ईस्ट ॲक्टिवेट होत आहे तोपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत। हे पहा, ईस्ट छान असं फर्मेट झालेलं आहे। हे असं पिठात आपण मळायला घेऊयात। आता अगोदर पीठ मळायला घेताना हे सपाट असं परातीसारखं भांडं घ्यायचं। मी दूध घेतलं होतं त्याच वाटीने मी मैदा घेत आहे, आणि मैदा हा चाळून ठेवलेला आहे मी अगोदरच। 2 वाटी अगोदर आपण मैदा घेणार आहोत। 1 टीस्पून मी मीठ टाकून घेत आहे। याच्यामध्ये आपण आता दही टाकून घेणार आहोत। दही 2 टेबलस्पून, आणि दही शक्यतो ना आंबट असावं। आणि आता आपण याच्यामध्ये जे ईस्ट आहे ना ते याच्यात ओतून घेणार आहोत। थोडंसं ओतून घेते, आणि हा गोळा आपण मिक्स करून घेऊयात। मैदा आपण 2 वाटी घेतलेला आहे। आता राहिलेले हे सर्व ईस्ट आहे ना ह्याच्यात ओतून घ्यायचं हे। हे प्रोसेस करताना जरा वेळ लागतो, पण डोनट अतिशय सुंदर डोनट होतात बरं का याचे, खायला सुद्धा एकदम स्वादिष्ट लागतात। आता पीठ आपण मळलं ना की याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं। हे भिजण्यासाठी पीठ ठेवणार आहे, त्याच्यावरती पुन्हा असा पेपर रॅप करून ठेवायचा। हे असं अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। पीठ छान फुगलेलं आहे पहा। हे पहा, मस्त असं याच्यात असं हे घातलं ना की असं एकदम खाली जातं पहा। याच्यात जी हवा भरलेली असते ना ते सर्व असं खाली जातं। छान फुगले पहा हे पीठ, असं जाळीदार व्हायला पाहिजे। डोनट तयार करून घेणार आहोत। लाटी लाटून घेऊयात अगोदर आपण, हलक्या हाताने अशी लाटायची लाटी। हे पहा, असं लाटताना याला पीठ तेल काहीच लावायचं नाही, असंच लाटून घ्यायचं पहा।
आपण आता अशाच पद्धतीने डोनट सर्व लाटून घेऊयात. आपले सर्व डोनट आता लाटून तयार झालेले आहेत. आता आपण ते तळून घेऊयात. याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊ. तेल तापलेलं आहे, जास्त पण नाही तापवायचं. आता याच्यामध्ये डोनट आपण टाकून घेऊयात. मंद गॅसवरती असे डोनट छान तळून घ्यायचे, त्याच्यामुळे आतमध्ये पण छान असे तळले जातात. हे पहा, अशाच पद्धतीने सर्व डोनट आपण तळून घेऊयात. आपले सर्व डोनट तयार झालेले आहेत. चॉकलेट सुद्धा आपण मेल्ट करून घेतलेलं आहे छान छान असं. आता असं डोनट घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण डिप करून घेऊयात. हे असेच फ्रीजरमध्ये ठेवले ना सेट करायला तरी सुद्धा चालतील, पण माझ्याकडे केकचं जे डेकोरेशनचं साहित्य आहे ना ते सुद्धा मी याच्यावरती थोडंसं स्प्रिंकल टाकणार आहेत. थोडेसे चोकोज आहेत ते सुद्धा याच्यावरती टाकून घेऊयात. ते दिसणार नाहीत पण खाताना खूप छान लागतील हे चोकोज. हे डोनट आता आपण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहोत की चॉकलेट चांगली सेट होईल, एवढाच वेळ, जास्त वेळ नाही ठेवायचे. आपले सर्व डोनट तयार झालेले आहेत. माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.